अपघात घडला होता त्याच्यानंतर रोहित पवारांनी काल अमित शहाना एक पत्र लिहिलं त्याच्यामध्ये सखोल चौकशी करण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे अमित शहाकडे। बरोबर आहे की ज्या पद्धतीने ही घटना झाली आहे आणि तो ॲक्सिडेंट जो विमानाचा झाला ज्याच्यामध्ये अपघाती मृत्यू अजित पवारांचं झालं, हे दुर्दैवी घटना झालेली होती। या घटनेची महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या जनतेच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे। त्यांच्याच कुटुंबातले रोहित पवार हे दुसऱ्या वेळचे आमदार आहेत। त्यांनी प्रफुल्ल पटेलच्या बद्दलचं जे विमान दुरुस्ती करण्याचं आपल्या भाषेमध्ये त्याला गॅरेज शब्द वापरतो, पण विमान दुरुस्ती करण्याची जी कंपनी आहे ती कंपनी प्रफुल्लबाईंची आहे अशा पद्धतीचं रोहित पवारांनी उल्लेख केला। आणि त्या कंपनीमध्ये हे विमान रिपेअरला होतं आणि सकाळी जे पायलट त्या वैमानिक म्हणून येणार होते त्यांना ट्रॅफिकचं कारण दाखवून ते आले नाहीत अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर मुंबई शहरामध्ये सकाळी ट्रॅफिक असते हा एक नवीनच म्हणजे सकाळी 6-7 वाजता हा एक नवीनच जावाई शोध त्या ठिकाणी काढला गेलेला आहे। आणि त्याच्यामुळे हे विमान त्यांच्या रिपेअर कंपनीतून प्रफुल्लबाईच्या जे निघालेलं आहे आणि हे वैमानिक जे बसलेले होते ते ड्रिंकर होते अशा पद्धतीचा त्यांच्यावर आक्षेप आहे। त्यामुळे जी रात्री सही मारायसाठी राईस मिलच्या बाबत तो विदर्भातला नेता कोण अशा पद्धतीचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे प्रफुल्लबाईच त्याच्यामध्ये पुढे येतात। आणि म्हणून आम्ही सरकारला हे विनंती केलेली आहे की याची सखोल चौकशी या अमेरिकेच्या कंपनीकडून नाही तर लंडन, कॅनडा असं अनेक नावं रोहित पवारांनी सांगितलेले आहेत। या कंपनीच्या माध्यमातून ती चौकशी व्हावी अशी भूमिका त्या ठिकाणी रोहित पवारांनी मांडलेली आहे। मला आता आमच्या गोंदिया जिल्ह्यातले प्रफुल्ल पटेल असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना शंका निर्माण झालेली आहे की आमच्या जिल्ह्याच्या माणसावर अशी सुई फिरणं हे काही बरोबर नाही। आणि त्याच्यामुळे सरकारने केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याच्यातलं वास्तविकता लोकांच्या समोर आणावी ही भूमिका आमची आहे। तुम्हाला काय वाटतं की घातपात आहे का काय? आता त्या अजित पवारांच्या परिवारातलीच लोक सांगतात की हे घातपात आहे। त्याच्यामुळे त्यांनी जे पुरावे दिलेले आहेत त्यांनी ते प्रेझेंटेशन दिलेलं आहे रोहित पवारांनी त्याच्यामध्ये 99% ते वस्तुस्थिती त्यांनी मांडलेली आहे। त्यामुळे 1% जो त्याच्यामधली जी गॅप आहे ती क्लिअर करण्याचं काम त्यांनी ज्या मागण्या केलेल्या त्या मागणीच्या आधारावर सरकारने चौकशी करावी ही भूमिका आमची पण आहे। सध्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये एक प्रकरण गाजतं बाळ विक्रीचं। त्या बाळ विक्री प्रकरणामध्ये जो डॉक्टर आहे त्यांनी स्वतःवरच आता प्राणघातक हल्ला केल्याची समोर माहिती आली आहे। काय वाटतं याच्यामध्ये चौकशी व्हायला पाहिजे का डॉक्टर? हा जो बाजपेयी नावाचा जो डॉक्टर होता हे त्याचं पहिले कृत्य नाही, अनेक दिवसापासून या पद्धतीचं कृत्य तो करतो आहे अशा पद्धतीच्या तक्रारी आत्ता पुढे येतात आहे। त्यावेळेसही त्या डॉक्टरांच्या बद्दलची तक्रार झालेली होती पण प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं। पण अशी जी मानसिकतेचे कोणी असतील त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि या पद्धतीनं जन्मताच बाळांना त्याला विकणं हे या पद्धतीचं कोणी गुन्हा करत असेल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी। आता अलीकडे आपण एप्स्टीन फाईलमध्ये पाहतो की एप्स्टीन फाईलमध्ये जगातले बलाढ्य जे श्रीमंत मोठे मोठे नेते ते या 18 वयाच्या खालील मुली आणि मुलांवर बलात्कार अत्याचार करून त्यांचं रक्त काढून त्यांच्या आतड्या आणि रक्त असं मिळवून त्याच्यामध्ये काही केमिकल तयार करून आणि ते खायचे। त्याच्यामध्ये तो हे कायम त्यांचं वय तिथं थांबतं, त्यांना सुंदरता येतं, काळा असेल तो गोरा होतो अशा पद्धतीचं त्या याच्यामध्ये काही सायंटिफिकल काही त्या पद्धतीचं पुढं आलेलं आहे। एप्स्टीन फाईलमध्ये या पद्धतीच्या गोष्टी पुढे येतात आहेत। त्यामुळे आता हा जो डॉक्टर आहे या लहान पोरांना काय करत होता काय नाही मी मुद्दाहून याला जोडतो आहे कारण की आता जागतिक पातळीवर समजा देशाचे प्रमुख आणि अतिगर्भश्रीमंत लोक या पद्धतीचं पाप करत असतील, राक्षसवृत्ती करत असतील
तर या पद्धतीच्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घालण्याची गरज आहे. याला इतकं नुसता हा बाळ विकत होता की काय करत होता, या सगळ्या गोष्टीची या ठिकाणी चौकशी व्हावी, ही भूमिका आमची आहे. बहुतांश रुग्णालयामध्ये जे शासकीय रुग्णालयात डॉक्टरांचे प्रसूतीकरता जात होते, तर त्या रुग्णालयात असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून काही आपण मागणी करणार आहात का? बिलकुल, याच्यातली सखोल चौकशीमध्ये हे सगळे प्रश्न आलेत आणि त्याच्यामुळे हे सगळं चौकशी व्हावी अशी भूमिका आमची आहे. शरद पवारांनी आमची पण आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात मध्ये त्यांच्याकडून हे एकच परिवार आहे, पवार परिवार. त्यामुळे दोन परिवारात विलय झालं चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या पारिवारिक विषयावर काँग्रेस पक्षाने फार काही बोलावं असं काही मला वाटतं. नाही, पण शरद पवारांच्या गटांकडून सातत्याने विलिनीकरणाच्या ते गोष्टी केल्या जातात. शरद मात्र पवार असतील, प्रफुल्ल पटेल शरद असतील. पवार असतील, अजित पवार असतील, हे जे एक परिवार आहे. आता परिवारामध्ये ते का वेगळे झाले, परिवार वेगळे होतात आणि एकत्रितही होतात. त्यामुळे मी त्यांच्यावर जास्त प्रतिक्रिया देणे काही बरोबर नाही. सध्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रकरण गाजतोय बाळ विक्रीचं. भाऊ, एका महापौराच्या कक्षामध्ये टिपू सुलतानचा फोटो लागल्यानंतर आता त्याच्यावर राजकारण होत आहे. हर्षवर्धन सपकाळ जे आहेत आपले प्रदेशाध्यक्ष, त्यांनी शिवाजी महाराजांच्या समकक्ष टिपू सुलतान यांना पाहिलं पाहिजे असं म्हटलं आहे. मला त्यांनी काय बोलले ते मला माहिती नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज देशामध्ये जगामध्ये अनेक राजे होऊन गेलेत, पण एकच राजाला छत्रपती शब्द असा उल्लेख केला जातो, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केला जातो आणि हे जनतेचे रयतेचे राजे राहिलेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुठल्या राजाशी होऊ शकतं असं मला वाटत नाही. अजित पवारांचा जो अपघात घडला